नमस्कार, मी मुकेश साहा पेंडसे, पागडी एकता संघाचा अध्यक्ष. शिक्षक असल्याने खूप लोक मला प्रेमाने मुकेश सर पण म्हणतात. पण आपण आज सरळ मुद्द्यावर येऊया. आज मुंबईत सुमारे 40,000 पागडी इमारती आहेत. 14,000 सेस प्रॉपर्टीज, बाकीचे नॉन सेस प्रॉपर्टीज. आता हे नॉन सेस प्रॉपर्टीजचा जे आकडा आहे ते व्हेरीफाईड नाही आहे. ते आपण लवकरच व्हेरीफाय करून तुमच्या समोर एक नवीन व्हिडिओ आणू. समजा या 40,000 बिल्डिंगमध्ये एक बिल्डिंगमध्ये 30 कुटुंब राहत असली, समजा 100 लोक, तर टोटल 40,000 बिल्डिंगमध्ये 40 लाख लोक झाले. 40 लाख लोक असूनही 40 वर्षामध्ये एकही सरकारचं लक्ष 40 लाख लोकांकडे गेलं नाही. आता हे गेलं नाही की दिलं नाही हे तुम्हाला पण माहित आहे आणि आम्हाला पण माहित आहे. हो, कागदावर कायदे खूप आले. चॅप्टर 8 103 सोन्यासारखा कायदा. 100 पट भाडे भरा आणि मालक व्हा. पण 33 वर्ष झाले त्याची सुप्रीम कोर्टमध्ये सुनावणी झाली नाही. तो तसंच रखडलाय. त्यानंतर 79A चा कायदा नोव्हेंबर 2022 मध्ये आला. तो पण आता कोर्टमध्ये गेलाय. प्रश्न असा आहे की या 40 वर्षामध्ये किती लोकांना बेघर करण्यात आलंय, किती बिल्डिंग खाली करण्यात आले, किती बिल्डिंग पडले, किती लोक मेली. पूर्ण सिस्टम गप्प. पागडी शब्दच काढायचा नाही. आज डेली लोकांना एविक्शन नोटीस येतात, बेदखलीचे नोटीस येतात. आज 40 वर्षामध्ये किती लोकांना एविक्शन नोटीस आले आणि एविक्शन करण्यात आला, ते आता कुठे आहात? त्याचा आकडा आहे कोणाकडे? हे जे बिल्डिंग पाडण्यात आली, 10 वर्ष 15 वर्ष ही बिल्डिंग बनत नाही, लोकांना रेंट नाही, ते कसे राहतात, ते कधी मुंबईत परत येणार, त्याचं उत्तर आहे कोणाकडे? हे सर्व उत्तर कोणाकडेच नाही. बाहेरून लोक येतात, रस्त्यावर इल्लीगल घर बांधतात, पण त्यांना SRA स्कीम मध्ये घर दिलं जातं. चांगलं आहे, गरीब लोकांना घर देत आहे, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. पण हे पागडी धारक ज्यांनी पागडी भरून सर्व प्रकारचे जे टॅक्स भरतात, इन्कम टॅक्स, हे टॅक्स, ते टॅक्स, त्यांना घर कधी भेटणार? खरं सांगितलं गेलं तर हे जे शहर ज्याच्यासाठी आपण आपला घाम, रक्त, सर्व काही दिलं, त्या शहरामध्ये आपल्याला 3ऱ्या दर्जाचं वागणं दिलं जात आहे. वी आर ट्रीटेड लाईक 3rd क्लास सिटीजन्स. पण आता बस झालं. आता आम्ही गप्प बसणार नाही. ज्या ज्या लँडलॉर्डनी, ज्या ज्या बिल्डरनी टेनंट्सला फसवलंय, त्यांना आम्ही नक्की एक्सपोज करू. 18 नोव्हेंबरला आंदोलन आहे. 40 लाख लोकांची ताकद दाखवून द्या. आपल्याला कोणाकडे भीक मागायची गरज नाही. आपल्याला दुसऱ्याचा 1 इंच जागा नको, ना बिल्डरचा पाहिजे ना लँडलॉर्डचा पाहिजे. पण आम्ही आपल्या हक्काची 1 इंच जागा सोडणार नाही. एक म्हण आहे, लढा असा द्या की जिंकलो तर इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे. पण मी तुम्हाला नक्की सांगतो, पागडी एकता संघ जिंकून इतिहास घडवेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.